आणि ज्या अखिलेश शुक्लावर या संपूर्ण कल्याण प्रकरणामध्ये आरोप करण्यात येत आहेत त्या अखिलेश शुक्लाला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले। गुन्हा दाखल झाल्यापासून अखिलेश शुक्ला हा फरार होता आणि आता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले। अखिलेश शुक्ला याच्यासह आणखी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले। ज्यावेळेस अखिलेश शुक्ला फरार होता त्यावेळेस त्याने व्हिडिओच्या माध्यमातून स्वतःची बाजू मांडण्याचाही प्रयत्न केला, मात्र तोच अखिलेश शुक्ला पोलिसांना काही सापडत नव्हता। मात्र या प्रकरणाचे पडसाद विधिमंडळामध्ये उमटल्यानंतर अखेर कल्याण पोलिसांना कारवाई करावी लागली आणि अखिलेश शुक्ला हा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे। अखिलेश शुक्लाला पोलीस स्टेशनमध्ये आणले जात असतानाची ही दृश्य आहेत। आणखीन माहिती अमजद खान आपल्याला देतील, आपले प्रतिनिधी। अमजद, कविता, कल्याण पश्चिमेतील योगीधाम परिसरातील अजमेरा हाईट सोसायटीचं जे राडा झाला होता त्या प्रकरणातील जो मुख्य आरोपी आहे अखिलेश शुक्ला याला अखेर खडकपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। थोडा वेळापूर्वीच त्याला आता खडकपाडा पोलीस ठाण्यात आणला गेला आहे। या संदर्भात डीसीपी अतुल झेंडे थोड्या वेळात खुलासा करणार आहे। मात्र गेल्या 40 तासापासून पोलीस या आरोपीच्या शोधात होते आणि पोलिसांवर अनेक प्रकारचे प्रश्न जे स्थानिक नागरिकांनी केलं होतं। सोसायटीचे लोकांचं असं म्हणणं होतं की पोलीस या प्रकरणात पोलिसांनी निष्काळजीपणा केला। सध्या आरोपी अखिलेश शुक्ला आणि इतर 2 आरोपींना खडकपाडा पोलिसांनी ताब्यात घेतलाय। नक्की हा वाद कशामुळे झालाय, कारण की अखिलेश शुक्ला यांनी काही वेळापूर्वी खुलासा केला होता अटकपूर्वी की हा एक चप्पलच्या स्टँडवरून हा सर्व वाद होता। 1 वर्षापासून हा वाद सुरू होता। मात्र सोसायटीचे लोकांचं असंच म्हणणं आहे की हा परप्रांतीयांनी मराठी वाद करत होता, त्यामुळे हा सर्व प्रकरण जो चिघटला होता। सध्या या प्रकरणाचा पोलीस काय खुलासा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। कविता, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल अमजद।